नाश्त्याला तुम्हाला काहीतरी वेगळं आणि जर पौष्टिक खायचं असेल ना, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला फार आवडेल. तर मी इथे मुगाची डाळ रात्रभर भिजत ठेवली होती. आता आपण ही मुगाची डाळ मिक्सरच्या भांड्यात काढूयात. त्यानंतर पालक, एक मिरची, त्याचबरोबर लसूण आणि जिरे टाकून याला मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर एका भांड्यात काढून पांढरे तीळ, ओवा आणि चवीपुरतं मीठ टाकूया आणि गव्हाचं पीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून आपण जे चपातीचं पीठ मळतो त्या पद्धतीने मळून घेऊ. त्यानंतर त्यातले छोटे छोटे गोळे घेऊन अशा पद्धतीने आपल्याला रोल्स तयार करून घ्यायचे आहे आणि 15 ते 20 मिनटं याला व्यवस्थित स्टीम करून घेऊ. आणि व्यवस्थित स्टीम झाले की लगेच आपण याला एका ताटात काढून घ्यायचं आहे आणि याला पूर्णपणे थंड झाल्यानंतर याला छोटे छोटे कट करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण कढईत टाकूया तेल, मोहरी, त्यानंतर जिरे, कढीपत्त्याची पाने आणि आपला सिक्रेट मसाला म्हणजे मॅगी मसाला. आणि त्यानंतर आपण कट करून घेतलेले रोल्स व्यवस्थित मिक्स करून घेऊ. वरून कोथिंबीर टाकून गरमागरम सर्वसुद्धा करून घेऊ. तुम्हीसुद्धा ही रेसिपी